Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Friends, today we are going to learn one of the simple grammatical topic and that is how to make ethnotype question or a verbal question. Friends, last video we have seen how to make a WH type question, but in this video we shall learn how to make verbal question. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तसं बघितलं तो खूप सोपा आहे. यामध्ये आपण शिकणार आहोत की वर्बल क्वेश्चन म्हणजे काय, की त्याला एथनोटाइप क्वेश्चन देखील म्हटलं जातं. आणि एखादं सिंपल सेंटेन्स दिल्यानंतर हाऊ टू कन्वर्ट ऑर चेंज द गिवन सिंपल सेंटेन्स इन टू द वर्बल टाईप क्वेश्चन. दिलेल्या वाक्याचं एथनोटाइप क्वेश्चनमध्ये कशा प्रकारे रूपांतर करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. But before watching this video, as usual, I request you don't forget to subscribe my channel. Let's begin to learn how to make verbal question or ethnotype question. चला तर आपण शिकूया की दिलेल्या वाक्याचं रूपांतर वर्बल क्वेश्चन किंवा एथनोटाइप क्वेश्चन मध्ये कशा प्रकारे चेंज करायचं आहे. सर्वात प्रथम हे जाणून घ्या की वर्बल क्वेश्चन आणि एथनोटाइप क्वेश्चन काय आहे हे आपण समजून घेणार. ठीक आहे. त्याच्यानंतर तो बदल कसा करायचा. नेहमी मी सांगत असतो की जे बोर्डवरती दिलेले एक्झाम्पल्स आहेत, ज्याप्रमाणे ते मी 5-6 एक्झाम्पल दिलेले आहे. इफ यू अंडरस्टूड दीज एक्झाम्पल्स हाऊ आय सॉल्व इट, मी कशा प्रकारे सोडवून दिलेत हे जरी एक्झाम्पल्स व्यवस्थितपणे समजले तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं दिलेले वाक्य तुम्ही एथनोटाइप किंवा वर्बल क्वेश्चनमध्ये चेंज करू शकता. सर्वात प्रथम हे चेंज करण्या अगोदर, आन्सर लिहिण्या अगोदर काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. वी शुड नो सम ऑफ द बेसिक थिंग्स अँड दीज आर. आणि त्या बेसिक गोष्टी म्हणजे काय आहेत की आपल्याला हे माहिती पाहिजे की हेल्पिंग वर्ब्स किंवा ऑक्झिलरी वर्ब्स सर्व आपल्याला माहिती पाहिजेत. असे कोणकोणते आहेत तर मी ते लिहून दाखवतो. अँड दीज थिंग्स आर वी शुड नो हेल्पिंग वर्ब्स ऑर ऑक्झिलरी वर्ब्स. आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे म्हणजे हेल्पिंग वर्ब्स कोणकोणते आहेत. ते लास्ट लेक्चरमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये आपण पाहिलेले आहेत. हेल्पिंग वर्ब्स ज्याला आपण सहाय्यकारी क्रियापदे म्हणतो, ज्याप्रमाणे टू बीची रूपं ॲम, इज, आर, वॉज, वेअर हे सर्वांना माहिती आहे. टू हॅव द फॉर्म ऑफ टू हॅव, टू हॅवची रूपं हॅव, हॅज, हॅड. टू डूची रूपं डू, डज, डीड. अँड अदर ऑक्झिलरी वर्ब्स ऑर हेल्पिंग वर्ब. इतर काही हेल्पिंग वर्ब्स असतात, ज्याप्रमाणे कॅन, कुड, कॅनचा पास्ट टेन्स कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट. सो दीज हेल्पिंग वर्ब्स वी शुड नो. आता आपण गृहीत धरूया हे सर्व हेल्पिंग वर्ब्स आपल्याला माहिती आहेत. ओके. नाव यू हॅव गिवन दीज एक्झाम्पल्स, दिस सेंटेन्स. तुम्हाला एक सिंपल सेंटेन्स, ज्याला ग्रॅमरच्या लँग्वेजमध्ये असर्टिव्ह सेंटेन्स बोलतात, जर अशा प्रकारचं सिंपल सेंटेन्स दिलं असेल म्हणजे ज्याच्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट या प्रकारे, याचा आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन कसा येईल. सेंटेन्स दिलेलं असेल आणि या सेंटेन्सचं चेंज इन टू वर्बल क्वेश्चन ऑर एथनोटाइप क्वेश्चन. आता मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की याला वर्बल क्वेश्चन का म्हणायचं आहे किंवा याला एथनोटाइप क्वेश्चन का म्हणायचं आहे. ते समजून घेण्या अगोदर आन्सर कशा प्रकारे लिहायचं ते आपण बघूया. ठीक आहे. इथे एक वाक्य दिलेलं आहे. नेहमी एक गोष्ट स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे. सपोज दिस सेंटेन्स इज गिवन. व्हॉट इज दिस. आय ॲम अ इंग्लिश टीचर. मी इंग्लिश टीचर आहे. ओके. सेंटेन्स स्मॉल असू शकतो किंवा एखादं ब्रॉड असू शकेल, नो प्रॉब्लेम. पण सेंटेन्स हे आल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल आपण हे बघायचं की त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब्स आहेत का, जे आता सांगितल्याप्रमाणे आहे का. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे. कोणता आहे. ॲम. ओके. फक्त काय करायचं आहे, त्याच्यामध्ये जो हेल्पिंग वर्ब आलेला असेल तो पुढे घ्यायचा ॲम आणि बाकीचे वर्ड्स ॲज इट इज लिहायचे. ॲम पुढे आला तर बाकीचे वर्ड्स कशा प्रकारे आपण लिहू शकतो.
काय केलं आपण इथे? ॲम आय अ इंग्लिश टीचर? ओनली यू हॅव टू टेक हेल्पिंग वर्ब इन द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. सेंटेन्सच्या सुरुवातीला घ्यायचे, बाकीचे वर्ड्स ॲज इट इज लिहा. आय ॲम अ इंग्लिश टीचर, मी इंग्लिश टीचर आहे. क्वेश्चन तयार केला. ॲम आय अ इंग्लिश टीचर, मी इंग्लिश टीचर आहे का? ज्याप्रमाणे मी आता म्हटलं होतं की एस नो टाईप क्वेश्चनला का म्हणायचं असतं? याला एस नो टाईप क्वेश्चन यासाठी म्हटलं जातं बिकॉज या प्रश्नाचं उत्तर एसमध्ये किंवा एस किंवा नोमध्ये आपण देऊ शकतो. उदाहरणार्थ काय? ॲम आय इंग्लिश टीचर, मी इंग्लिश टीचर आहे का? येस, आय ॲम इंग्लिश टीचर. किंवा आपण म्हणू शकतो नो, आय एम नॉट इंग्लिश टीचर. सो दॅट इज वाय इट इज कॉल्ड एस नो टाईप क्वेश्चन. कळतंय? यालाच वर्बल क्वेश्चन का म्हटलं जातं? वर्बल क्वेश्चन याला यासाठी म्हटलं जातं कारण याची जी सुरुवात आहे, या सेंटेन्स, या प्रश्नार्थक वाक्याची जी बिगिनिंग किंवा सुरुवात आहे ते हेल्पिंग वर्बने होत असते. ॲम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड या प्रकारे. ॲम हे हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्बने सुरुवात झाली म्हणून याला वर्बल क्वेश्चन म्हटलं जाईल. याचं उत्तर एस किंवा नोमध्ये येतं म्हणून याला एस नो टाईप क्वेश्चन म्हटलं जातं. परत एकदा दुसरं एक्झाम्पल बघा. सांगितल्याप्रमाणे सेंटेन्स रीड करायचं आहे. यू आर अ गुड बॉय. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो? राईट, त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आपण शोधतो आणि तो हेल्पिंग वर्ब आपण काय करणार? बिगिनिंगला घेणार. तर काय होणार? आर यू अ गुड बॉय? तू चांगला मुलगा आहेस का? सिंपल. नेक्स्ट एक्झाम्पल आता तुम्ही सहजपणे लिहू शकता. जस्ट यू हॅव टू फाइंड आउट द हेल्पिंग वर्ब इन द गिवन सेंटेन्स. इंडिया कॅन विन द मॅच. विच इज द हेल्पिंग वर्ब हियर? कोणता हेल्पिंग वर्ब आलेला आहे? कॅन. ओके, तो आपण कॅन बिगिनिंगला घेतला. कॅन इंडिया विन द मॅच. बाकीच्या वर्ड्समध्ये काही चेंजेस करायचा नाही किंवा दिलेल्या हेल्पिंग वर्बमध्ये सुद्धा काही चेंजेस करायचा नाहीये. तो ॲज इट इज आपण बिगिनिंगला सुरुवातीला घ्यायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघा. आय कॅन नॉट फॉरगेट दॅट इन्सिडंट. परत काय आहे याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब? कॅन. कॅन बिगिनिंगला घेतला. इथे निगेटिव्ह फॉर्ममध्ये सेंटेन्स आहे तरी पण जेव्हा क्वेश्चन आपण बनवतो तो पॉझिटिव्हमध्येच बनवायचा. कॅन आय फॉरगेट दॅट इन्सिडंट? सो अशा प्रकारे वी कॅन चेंज द गिवन सेंटेन्स इन एस नो टाईप क्वेश्चन और वर्बल क्वेश्चन. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा इथे. शी कुक्स स्वीट डिश. ठीक आहे. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे? हेल्पिंग वर्ब फाइंड आउट करायचं आहे. इज द हेल्पिंग वर्ब? इथे हेल्पिंग वर्ब आलेला आहे का? नो. हेल्पिंग वर्ब नसेल तेव्हा मग क्वेश्चन कसा बनवणार? दॅट इज अ बिग प्रॉब्लेम. मग अशा वेळी काय करणार? व्हेरी सिम्पल. अशा वेळी घाबरून जायचं नाही. इफ द हेल्पिंग वर्ब इज नॉट गिवन दॅट टाइम वी कॅन यूज डू, डज, डीड. हे जे आहे ना, टू डूची रूपे, डू, डज, डीड यांचा यूज आपण हेल्पिंग वर्ब म्हणून करू शकतो. डू अँड डज हे प्रेझेंट टेन्समध्ये सेंटेन्स असेल तर यूज करायचं आहे आणि डीड केव्हा यूज करायचं आहे? पास्ट टेन्समध्ये. फॉर एक्झाम्पल, शी कुक्स स्वीट डिश. ओके, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही. बट हेल्पिंग वर्ब नाही मग त्या दिलेल्या सेंटेन्सचा टेन्स बघणार, काळ बघणार. मग तो प्रेझेंट टेन्समध्ये आहे की पास्ट टेन्समध्ये? कोणत्या वर्डवरून आपल्याला त्याचं टेन्स समजेल? त्याच्यामध्ये आलेल्या वर्बवरून, क्रियापदावरून. शी कुक्स. कुक इज अ वर्ब, मेन वर्ब आहे, त्याला एस लावलेला आहे. कुक्स.
म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये आहे. मग प्रेझेंट टेन्समध्येच देखील मेन वर्बला मूळ क्रियापदाला एस किंवा ईएस पुढे लावलेलं असेल, एस किंवा ईएस, तेव्हा आपण डज घ्यायचं आहे किंवा मूळ क्रिया मेन वर्ब असेल तेव्हा डू घ्यायचं आहे. बघा प्रेझेंट टेन्समध्ये वर्बला एस किंवा ईएस लावलं तर आपल्याला हेल्पिंग वर्ब म्हणून काय घ्यायचं आहे, डज. तर इथे आपण काय घेणार, डज. डज बघा डज घेतलं, डज शी कुक स्वीट डिश. एक मात्र लक्षात ठेवायचं, डज घेतल्यानंतर जो कुक्स एस आहे तो काढून टाकायचा आणि त्याचं मेन वर्बमध्ये मूळ क्रियापदामध्ये चेंज करायचे. डज शी कुक स्वीट डिश आणि ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स यू शुड नॉट फॉरगेट टू पुट अ क्वेश्चन मार्क. शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघा, दे प्ले कबड्डी. हेल्पिंग वर्ब इज नॉट गिवन बट हेल्पिंग वर्ब इज मस्ट. एस नो टाईप करण्यासाठी हेल्पिंग वर्ब मस्ट आहे, ठीक आहे, गरजेचं आहे. इथे काय करणार, वर्ब बघणार. वर्ब प्ले, प्ले, प्लेड, प्लेड. प्ले मेन वर्ब आहे, पास्ट टेन्समध्ये नाही आहे, मग किंवा डू किंवा डज घेणार आणि मेन वर्बला एस किंवा ईएस लागलेला नाही आहे म्हणून आपण काय घेणार, डू. मग आपण स्टार्टिंगला लिहिणार डू. पुढील सेंटेन्स ॲज इट इज, डू दे प्ले कबड्डी. नेक्स्ट सेंटेन्स, वी प्लेड क्रिकेट. मुद्दामून तुम्हाला प्लेज आणि प्लेड दिलेलं असं तेच वर्ब यूज केलेला आहे. प्रेझेंट टेन्समध्ये आहे, पास्ट फॉर्ममध्ये वर्ब आहे. द गिवन सेंटेन्स इज इन सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे. तर आपण इथे काय घेणार, डू डज डीड या हेल्पिंग वर्ब पैकी डीड घेणार. ओके, डीड डीड वी प्ले क्रिकेट. इथे तुमच्या लक्षात आलं असेल, डीड आपण घेतलेलं आहे, आणखीन काय चेंज केलेलं आहे. इथे जे वर्ब प्लेड पास्ट फॉर्ममध्ये होतं ते इथे आपण मेन वर्बमध्ये चेंज केलेलं आहे. कारण डीड हा पास्ट फॉर्म दाखवतो, त्यामुळे जे वर्ब जे पास्ट फॉर्ममध्ये असेल त्याचं मूळ क्रियापदामध्ये बदल करायचं. डीड वी प्ले क्रिकेट. ज्याप्रमाणे इथे आपण घेतलं होतं, डज घेतल्यानंतर कुकचा एस जो आहे तो काढून टाकला मेन वर्बमध्ये, पास्ट फॉर्ममध्येच देखील तेच करायचं. तर या प्रकारे आपण दिलेलं सिंपल सेंटेन्स आपण एसनो टाईप किंवा वर्बल क्वेश्चनमध्ये चेंज करू शकतो. परत एकदा आठवण करून देतो आहे, फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायचे. जर दिलेल्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब असेल तर तो पुढे घ्या. निगेटिव्ह फॉर्ममध्ये जरी वाक्य असेल तर ते पॉझिटिव्ह फॉर्ममध्येच क्वेश्चन बनवायचं आहे. आणि हेल्पिंग वर्ब नसेल तेव्हा डू डज डीड यांचा यूज करायचा आहे. बऱ्याच वेळा ॲम इज आर वॉज वगैरे मुलांना समजतं, पण हॅव हॅज हॅड त्यानंतर मस्ट कॅन कुड हे सुद्धा ॲम इज आर वॉज वेअर हॅव हॅज हॅड डू डज डीड कॅन कुड शाल शूड विल वूड अँड मस्ट ऑल दीज आर ऑल्सो हेल्पिंग वर्ब्स ऑर ऑक्झिलरी वर्ब्स यांचा देखील लक्षात ठेवायचा आहे. या सेंटेन्सबरोबर मी आणखीन काही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देईल, ते काळजीपूर्वक सॉल्व करा म्हणजे तुम्हाला एसनो टाईप क्वेश्चन हा परफेक्ट होऊन जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला जर काही माझ्या एखाद्या टॉपिकविषयी काही सूचना असतील, सजेशन्स असतील तर तुम्ही निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. विश यू गुड डे, टेक केअर, थँक यू व्हेरी मच.